ओके, गुड मॉर्निंग. आपण सकाळच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं बराचसा भाग. आता या टॉपिकमधला शेवटचा पार्ट राहिला आहे, तो आपण आता पूर्ण करायचा आहे. साधारणतः 8 जण जॉईन झालेत, त्यामुळे अजून 1-2 मिनटं आपण वाट बघू शकतो. ओके, द लास्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक इज दी इंडक्टिव्ह इफेक्ट अँड मेझोमेरिक ऑर रेझोनन्स इफेक्ट. ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या भागामध्ये आपल्या ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला जो भाग आता शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट आहे. पण तो आपल्याला शिकायचा असेल तर आपल्याला तो बघायला लागणार आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्टच्या अंडर. एकूण 4 इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आहेत. त्यातला मेन पहिला आहे तो म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग असे इफेक्ट असतात. त्याच्यानंतर येतो तो रेझोनन्स इफेक्ट. काही जण त्याला मेझोमेरिक इफेक्ट सुद्धा ऑब्झर्व करतात. त्याच्यानंतरचा 3 नंबरचा आहे तो इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा टेम्पररी असतो. ओके, पण तो आता आपल्या सिलेबसचा भाग नाही आहे, आपण तो बघणार नाही आहे खास करून. आणि शेवटचा आहे तो म्हणजे हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट. हा सुद्धा आपल्या सिलेबसचा पार्ट नाही आहे, त्यामुळे आपण बघणार नाही आहे. मेनली फोकस आपण कोणावर करणार आहे तर ह्या 2 इफेक्टवरती करणार आहोत, इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट. ओके, आता जनरली इंडक्टिव्ह इफेक्ट किंवा मेसोमेरिक इफेक्ट असेल हे आपल्याला कधी ऑब्झर्व होतं हे मी तुम्हाला सिम्पली सांगतो. ओके, तर समजा तुमच्याकडं असा मॉलिक्यूल आहे, कार्बन आणि कार्बन. ह्याच्यामध्ये हा कार्बन ॲटम दुसऱ्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. ओके, ह्याच्यामध्ये कोणताही चार्ज सेपरेशन आपल्याला ऑब्झर्व होत नाहीत आणि अशा मॉलिक्यूलला आपण म्हणणार आहोत नॉन पोलर मॉलिक्यूल. त्याला आपण काय म्हणणार आहोत, आपण नॉन पोलर मॉलिक्यूल. ओके, आता आपण इंडक्टिव्ह इफेक्ट बघतोय. पहिल्यांदा कार्बन कार्बन असेल किंवा हायड्रोकार्बन असेल तर अशा ठिकाणी आपल्याला एक कार्बन दुसऱ्या कार्बन ॲटमला अटॅच असल्यामुळे इथं कोणताही इफेक्ट असणार नाही. ह्याला आपण म्हणणार आहोत नॉन पोलर मॉलिक्यूल. ओके, आता दुसरा इफेक्ट सांगतो. समजा ह्या कार्बनला कार्बनच्या ठिकाणी एखादा ऑक्सिजन असेल किंवा नायट्रोजन असेल किंवा हॅलोजन असेल एक्सेट्रा, तर आपल्याला ह्या मॉलिक्यूलला आता नॉन पोलर म्हणता येणार नाही. ह्या मॉलिक्यूल आपण काय म्हणणार आहोत, तर आपण पोलर मॉलिक्यूल म्हणणार आहोत. कारण ह्याच्यामध्ये पोलर मॉलिक्यूल आपण म्हणणार आहोत कारण ह्याच्यामध्ये ऑक्सिजन किंवा नायट्रोजन असेल किंवा हॅलोजन असेल, हे सगळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहेत आणि कार्बन कसं आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम आहे. मग ह्या दोघांच्या मध्ये काय होईल, ह्या बॉन्डमध्ये आता थोडंसं एक वेगळंच मला एक ऑब्झर्वेशन होईल. कारण ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे तो कार्बनचा जो काय इलेक्ट्रॉनचा क्लाउड असेल तो आता स्वतःकडे खेचणार आहे, नायट्रोजन असेल किंवा हायड्रोजन असेल. आणि ह्याला आपण अशा पद्धतीनं दाखवतो, ज्याला आपण म्हणतो काय डायपोल मुवमेंट. ओके, ज्याला आपण काय म्हणतो डायपोल मुवमेंट. मग ह्या डायपोल मुवमेंटमुळे पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्यूल आपल्याला समजलं. आणि इंडक्टिव्ह इफेक्ट हा शक्यतो पोलर मॉलिक्यूलमध्येच ऑब्झर्व होतो. नॉन पोलर मॉलिक्यूल असेल तर आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट ऑब्झर्व होत नाही. कुठे ऑब्झर्व होतो तो फक्त, तर तो फक्त होतो पोलर मॉलिक्यूलमध्येच ऑब्झर्व होतो. कसा होतो ते आता आपण पुढं बघणारच आहोत. ठीक आहे, आता मी पुढची स्लाइड करतो. इंडक्टिव्ह इफेक्ट. आताच मी म्हटलं की इंडक्टिव्ह इफेक्ट हा कोव्हॅलेंट बॉन्ड पाहिजे आपल्याला किंवा सिग्मा बॉन्ड आपण त्याला म्हणू शकतो. एखाद्या डिफरंट ॲटममध्ये, डिफरंट म्हणजे काय, कार्बन ऑक्सिजन, कार्बन नायट्रोजन, कार्बन हॅलोजन अशा पद्धतीचा, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आपल्याला पॉसिबल झाला असेल तर अशा मॉलिक्यूलमुळे काय होतं की तो बॉन्डची पोलॅरिटी असते ती डिस्टर्ब होती. बॉन्डची पोलॅरिटी होती ती काय होती, डिस्टर्ब होती. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून इथं मी तुम्हाला दाखवतो. बघा, हा एक बॉन्ड आहे, ह्याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड. काय म्हणू आपण त्याला, सिग्मा बॉन्ड म्हणूया. इथं आहे कार्बन ॲटम, इथं काय आहे कार्बन ॲटम. ओके, ह्या बॉन्डमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्या बॉन्डमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्सवरती हक्क ह्या कार्बन जितका आहे तेवढाच कार्बन
इतका आहे. म्हणजे याचा हक्क आपण काय म्हणू शकतो, इथे 50% म्हणू शकतो. प्रत्येकाचा किती म्हणू शकतो आपण, 50%, 50%. समजलं. समजा मी इथे अशाच पद्धतीचा हा एक बॉन्ड आहे, पण एक ॲटम आहे तुमचा कार्बन आणि दुसरा ॲटम मी आता इथं घेताना म्हणतो हॅलोजन घेतो. हॅलोजन म्हणजे एक्स. ओके. आता इथं काय होतं की हा जो कार्बन आहे, हा जो कार्बन आहे आणि हा जो तुमचा हॅलोजन आहे, हा जो तुमचा हॅलोजन आहे, ह्यामध्ये कार्बन थोडासा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे किंवा आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणूया. ह्याला आपण काय म्हणूया, ह्याला आपण म्हणूया पॉझिटिव्ह, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आणि हॅलोजन किंवा हॅलोजन त्याला आपण काय म्हणूया, आपण म्हणण्यापेक्षा ते आहेतच, ते आहेत कसे, इलेक्ट्रो निगेटिव्ह आहेत. ते कसे आहेत, इलेक्ट्रो निगेटिव्ह. इथं कसे होते, हा सुद्धा पॉझिटिव्ह तेवढाच होता, हा सुद्धा पॉझिटिव्ह तेवढाच होता. ओके. किंवा ह्याला आपण निगेटिव्ह म्हटलं तर हा सुद्धा तेवढंच निगेटिव्ह होता. त्यांचा फोर्स बॅलन्स होता, म्हणजे 50% 50% होता. ओके. पण इथं काय आहे, हा कार्बन आहे आणि तो हॅलोजन आहे. ह्यामुळे ह्या बॉन्डवरती त्यांची जी काय अधिकार आहे ती जास्त कुणाचे अधिकार आहे, हॅलोजनची. त्यामुळे हॅलोजन इथं मोर पॉवरफुल आहे कार्बनपेक्षा. त्यामुळे तो बॉन्डवरती जास्त अधिकार सांगणार आहे. तो जास्त अधिकार सांगणार असल्यामुळे काय होतं, एक सेकंड परत मी ड्रॉ करतो. ओके. त्यानं काय होतं, हा जो बॉन्ड आहे कार्बन आणि हॅलोजनच्या मध्ये, हॅलोजन खूप ताकदवान असल्यामुळे तो ह्या बॉन्डवरती जास्त अधिकार गाजवणार आहे. ओके. त्यामुळे काय होईल, इलेक्ट्रॉनचा सगळा क्लाउड कार्बनपासनं तो स्वतःभोवती खेचून घेणार आहे, स्वतःभोवती खेचून घेणार आहे. मग कार्बनचा इलेक्ट्रॉनचा क्लाउड ह्या हॅलोजनने स्वतःकडे खेचून घेतल्यामुळे कार्बनवरती काय येणार आहे, पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, डेल्टा प्लस. आणि या हॅलोजनकडे इलेक्ट्रॉन क्लाउड घेतल्यामुळे काय होईल, डेल्टा मायनस अशा पद्धतीचा चार्ज येतो. ह्याला आपण म्हणतो पोलर मॉलिक्यूल. ह्याला आपण काय म्हणतो, पोलर मॉलिक्यूल. मग हे जे नेचर आहे, ह्या नेचरनुसार आपल्याला चार्ज सेपरेशन दाखवतो. जर डेल्टा मायनस असेल तर तो खूप इलेक्ट्रॉन रिच असतो, आणि जर डेल्टा प्लस असेल तर तो कसा असतो, इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. ह्यालाच आपण म्हणणार आहोत, हा जो इफेक्ट आहे इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणणार आहोत इंडक्टिव्ह इफेक्ट. त्याला आपण काय म्हणणार आहोत, आपण इंडक्टिव्ह इफेक्ट. हे बघण्यासाठी आपण आपल्याकडे अजून एक स्लाइड आहे ज्याच्यातून आपल्याला जास्त समजेल. ओके. तर इथं तुम्ही ह्या पोर्शनमध्ये बघू शकताय -I इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्याच्यामध्ये बॉन्ड बघा कोणता आहे, कार्बन आणि फ्लोरीनच्या मध्ये. तो कार्बनचा इलेक्ट्रॉनचा क्लाउड हा ॲरोने काय करतो, तो फ्लोरीन आपल्याकडे खेचून घेतो. त्यामुळे ह्या कार्बनकडे पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज आणि ह्या फ्लोरीनकडे पार्शियली निगेटिव्ह चार्ज अशा पद्धतीने ऑब्झर्व होतो. ओके. सिमिलरली इथं फ्लोरीनच्या ठिकाणी आपण ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजन सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचा मॉलिक्यूल दाखवू शकतो, किंवा क्लोरीन असेल किंवा दुसरा मॉलिक्यूल असेल, ब्रोमिन असेल तरी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचा मॉलिक्यूल काय होऊ शकतो, ऑब्झर्व होऊ शकतो. ओके. ह्या इफेक्टला म्हणजे खेचून घेण्याच्या इफेक्टला आपण काय म्हणणार आहोत, -I. काय म्हणणार आहोत आपण, -I. खेचून घेतो म्हणून -I पुढं इंडक्टिव्ह इफेक्ट. त्याला आपण काय टर्म वापरतो, -I इंडक्टिव्ह इफेक्ट. पण काही असे पण मॉलिक्युल्स आहेत जे आपला इलेक्ट्रॉनचं क्लाउड दुसऱ्याला देतात. मग अशी मॉलिक्युल्स कोणते आहेत, किंवा हा कार्बन बघितला तर हा कार्बन आणि हायड्रोजनमध्ये जर कंपॅरिझन केला तर कार्बन हा हायड्रोजनपेक्षा स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तो काय करतो, तो हायड्रोजनचा जो काही क्लाउड आहे इलेक्ट्रॉनचा तो स्वतःकडे खेचून घेईल. स्वतःकडे खेचून घेतल्यामुळे आता पार्शियली निगेटिव्ह चार्ज कुठे आला, कार्बनवरती आला, आणि पार्शियली पॉझिटिव्ह हा हायड्रोजनवरती आला. सिमिलरली हा मिथिल असेल किंवा हा तुमचा मॉलिक्यूल असेल टर्शरी ब्युटिल, ते सगळे त्या कार्बनला आपला इलेक्ट्रॉनचा क्लाउड देतात. त्यामुळे तो मॉलिक्यूल येईल पार्शियल पॉझिटिव्ह आणि काही मॉलिक्यूलवरती पार्शियल निगेटिव्ह. हे आपण चार्टवरनं समजून घेऊ शकतो. ठीक आहे. आता आपण जाऊया पुढच्या स्लाइडकडे. आता ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स म्हणजे काय नेमका, तर आपण पिरियोडिक टेबलमध्ये जाऊया. ओके.
पिरियोडिक टेबलमध्ये ह्याला मी मार्क करतो, हा हायड्रोजन आहे 1 नंबरला. त्याच्यानंतर मधले काही आयटम्स मी बाहेर काढलेत, लिथियम, बोरॉन वगैरे. त्याच्यानंतर मी घेतला आहे 6 नंबरचं कार्बन, 7 नंबरचं नायट्रोजन, 8 नंबरचा ऑक्सिजन आणि 9 नंबरचा फ्लोरीन. आता ह्यांचा जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघितला तर फ्लोरीनचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे, तो आहे 4. त्यापेक्षा थोडासा कमी म्हणजे 0.5 कमी आहे, तो म्हणजे ऑक्सिजनचा. ऑक्सिजनपेक्षा पण नायट्रोजनचा 0.5 कमी आहे, म्हणजे 3 पॉईंट. आणि त्याच्यापेक्षा कमी आहे कोणाचा? कार्बनचा 2.5. ओके. परत हायड्रोजनचा सुद्धा 2.1. ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे आपल्याला चार्ज सेपरेशन ऑब्झर्व होतील. पॉझिटिव्ह चार्ज दिसेल, निगेटिव्ह चार्ज दिसेल, एक्सेट्रा. सिमिलरली जर तुम्ही म्हणजे पिरियोडिक टेबलच्या जर आपण लेफ्ट टू राईट जर गेलो तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होती? वाढत जाते. का बघा, तुम्ही बघू शकताय लेफ्टला 2.1 आहे, त्याच्यापेक्षा उजव्या साईडला 2.5, त्याच्यापेक्षा उजव्या साईडला 3, त्याच्यापेक्षा उजव्या साईडला 3.5, 4. ह्याच्या हॅलोजनच्या पुढचा मॉलिक्यूल इनर्ट असतो, लक्षात घ्या, तिथं जाऊ नका. त्याच्यानंतर पिरियोडिक टेबलच्या जर आपण खाली जसं जाऊ तर तुम्ही बघू शकता, म्हणजे फक्त हॅलोजन सिरीज बघू शकता. ओके. तर हा फ्लोरीन नंतर क्लोरीन खाली, त्याच्या अगदी बरोबर खाली क्लोरीनच्या त्याच्या अगदी खाली कोण आहे? ब्रोमीनच्या अगदी खाली कोण आहे? आयोडीन. तर त्याचा तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह जो काही त्याची पॉवर आहे ते मोजू शकताय. आयोडीनची आहे 2.5, त्यापेक्षा ब्रोमीनची थोडीशी जास्त आहे 2.8, त्यापेक्षा थोडीशी जास्त क्लोरीनची आहे 3, आणि त्यापेक्षा जास्त आहे फ्लोरीनची. ह्याचा अर्थ काय की पिरियोडिक टेबलमध्ये बॉटम टू टॉप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होती? वाढत जाते. आणि ह्या इफेक्टमुळे, ह्या एलिमेंटच्या इफेक्टमुळे आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट ऑब्झर्व होतो. ठीक आहे, पुढे जाऊया. आता हा इंडक्टिव्ह इफेक्ट कुठे ऑब्झर्व होतो आपण बघू शकतो. आता इथं तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे. ब्युटेन ह्याचं नाव येईल, क्लोरोब्युटेन ह्याचं नाव येईल, कारण ह्याच्यामध्ये एकूण 4 कार्बन्स आहेत. मी त्याला मार्क करत जातो. एकूण तिथे किती कार्बन्स आहेत? 4 कार्बन्स आहेत. ओके, एक सेकंड. हा एक कार्बन आहे, ह्याला 1 नंबर हायड्रोजन मी दाखवलेलं नाही आहे. त्याच्यानंतर हा 2 नंबरचा कार्बन, हा 3 नंबरचा कार्बन आणि हा 4 नंबरचा कार्बन. 1 नंबरच्या कार्बनला कोण अटॅच आहे? 1 नंबरच्या कार्बनला कोण अटॅच आहे? क्लोरीन. 1 नंबरच्या कार्बनला कोण अटॅच आहे? क्लोरीन. हा क्लोरीन काय करतो की कार्बन फर्स्ट जो आहे त्याच्यापासून इलेक्ट्रॉनचा क्लाउड काय करतो? स्वतःकडे खेचून घेतो, जास्त खेचून घेतो. इथं आपण बघतो तर 4 ॲरोज आपल्याला इथं दाखवलेले आहेत. एक अशा पद्धतीने, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. ओके, म्हणजे कार्बन फर्स्टपासून इलेक्ट्रॉन क्लाउड जास्त खेचून घेईल. त्याच्यानंतर थोडासा कमी कार्बन 2 पासून खेचून घेईल, त्याच्यापेक्षा कमी कार्बन 3 पासून खेचून घेईल, आणि त्याच्यापासून कमी किंवा नाही पण होणार कार्बन 4 पासून. मग इथं प्रत्येक कार्बनचा जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा पार्शियल चार्ज जर आपण कंपॅरिझन केलो तर हा क्लोरीन तर इलेक्ट्रॉन रिच आहे, डेल्टा निगेटिव्ह. ओके, पण ह्याच्यामध्ये आपण नावं देताना डेल्टा प्लस, डेल्टा डॅश प्लस, डेल्टा डबल डॅश प्लस आणि डेल्टा ट्रिपल डॅश प्लस हे जर कम्पेअर केलो तर सगळ्यात जास्त पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज कोणत्या कार्बनवर असणार आहे? तर तो असणार आहे कार्बन फर्स्टवर असणार आहे. कुठं असणार आहे? कार्बन फर्स्टवर असणार आहे. त्याच्यानंतर कार्बन सेकंडवर असणार आहे. हा जो इफेक्ट आपल्याला ऑब्झर्व होतो ड्यू टू दी पोलॅरिटी, ह्याला आपण म्हणणार आहोत इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्याला आपण काय म्हणणार होतो? आपण इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणणार आहोत. ठीक आहे, आता मी क्लिअर करून पुढे जातोय. आता इथंच मला ते सांगायचं आहे की इथं पहिल्या कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज जास्त असणार आहे, सेकंड कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कमी असणार आहे, तिसऱ्यावर आणि चौथ्यावर कदाचित नसणार आहे किंवा अतिशय कमी कमी असणार आहे. हे जे फिनॉमिनन आहे त्या फिनॉमिननला म्हटलं जातं इंडक्टिव्ह इफेक्ट. मग त्याची डेफिनेशन काय असू शकते इंडक्टिव्ह इफेक्टची? द फिनॉमिनन ऑफ ट्रान्समिशन ऑफ चार्ज arising due to electronegativity difference in a covalent bond through a chain of carbon atoms
linked by sigma bond is called inductive effect. समजते डेफिनेशन काय त्याची? तर असा एखादा प्रोसिजर, अशी एखादी प्रोसेस, ज्या प्रोसेसमध्ये माझ्याकडचा जो चार्ज आहे तो चार्ज इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्समुळे एखाद्या कोव्हलंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स ऑब्झर्व होईल आणि ह्या डिफरन्सनुसार चार्ज ट्रान्समिशन ऑब्झर्व होईल, पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज आणि पार्शियली निगेटिव्ह चार्ज एखाद्या सिग्मा बॉन्डमध्ये. त्या इफेक्टला आपण म्हणणार आहोत यस इंडक्टिव्ह इफेक्ट. त्याला आपण काय म्हणणार आहोत? आपण इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, पुढे जातोय. मग काही इंडक्टिव्ह इफेक्ट ज्याला आपण म्हणतो मायनस आय इफेक्ट आणि काही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ज्याला आपण म्हणणार आहोत प्लस आय इफेक्ट. मग ही कन्सेप्ट नेमकी काय आहे हे आपण इथे बघून घेऊया. ओके, हा ऐकून ह्या पॅराग्राफमध्ये त्याची मायनस आय इफेक्ट म्हणजे काय मी ते सांगितलेलं आहे. द ॲटम्स ऑर ग्रुप्स, एखादा ॲटम किंवा ग्रुप्स, फॉर एक्झाम्पल क्लोरीन, विच आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. कार्बनपेक्षा क्लोरीन हा खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. गेन अ स्लाइटली निगेटिव्ह चार्ज ऑन देम अँड विथड्रॉ द इलेक्ट्रॉन्स ऑफ द कार्बन चेन टुवर्ड्स देमसेल्फ आर नोन टू एक्झर्ट मायनस आय इफेक्ट. मायनस आय इफेक्ट म्हणजे काय? यस, आपण एखाद्या सिम्पली भाषेमध्ये सांगितलं तर जे चोर असतात ना, चोर रस्त्यात कुणाला तरी अडवतात आणि त्याच्याकडचं दागिने असतील, त्याच्याकडचं पैसा असतील, ते खेचून घेतं. ह्याला आपण काय म्हणतो? मायनस आय इफेक्ट. म्हणजे एखादा ॲटम किंवा ग्रुप, असा ग्रुप जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतील कार्बनपेक्षा, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन असल्यामुळे कार्बनचा इलेक्ट्रॉनचा क्लाउड जे स्वतःकडे खेचून घेतात, त्या मॉलिक्यूलला, त्या इफेक्टला आपण म्हणणार आहोत मायनस आय इफेक्ट. त्याला आपण काय म्हणणार आहोत? आपण मायनस आय इफेक्ट. पण असे पण काही मॉलिक्यूल्स आहेत जे आपण म्हणतो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम्स, जे आपल्याकडचे इलेक्ट्रॉनचा क्लाउड हा दुसऱ्याला देतात आणि त्या मॉलिक्यूलला आपण म्हणणार आहोत किंवा त्या इफेक्टला आपण म्हणणार आहोत प्लस आय इफेक्ट. कुठला? तर आपण पुढे एक एक्झाम्पल बघूया आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल त्याची डेफिनेशन. आता इथं जर बघितला तर हा वाय म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम आहे. आता मगाशी मी इलेक्ट्रोनिगेटिव्हला मी चोर म्हटलं होतं. आता इलेक्ट्रो पॉझिटिव्हला म्हणजे मी असं म्हणेन की एखादा श्रीमंत व्यक्ती असेल, रतन टाटांसारखे, किंवा कोणीतरी चांगला जे दानशूर असेल व्यक्ती, कर्णसारखा, अशा पद्धतीनं ते काय करतील? आपल्याकडची जी काही संपत्ती आहे ती दुसऱ्यांना देतील. आपल्याकडची जी संपत्ती आहे ती काय होतील? दुसऱ्यांना देतील. त्यानं काय होईल? यस, त्यानं काय होईल तर ते आपल्याकडचं संपत्ती त्यांना देतो, म्हणजे त्याला स्टॅबिलिटी देतो त्या कार्बनला. म्हणजे जसा की हा वाय इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम आहे, त्यामुळे आता पॉझिटिव्ह चार्ज कुठे आला? पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज डेल्टा प्लस ऑन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल. आणि कार्बनवरती कोणता आहे आता चार्ज? पार्शियली निगेटिव्ह. हा असं पुढं पुढं जसं जाईल तसा पार्शियल निगेटिव्ह चार्ज कमी कमी होत जाईल. सगळ्यात स्ट्रॉंग कुठे असेल तर पहिल्या कार्बनवर असेल, त्याच्यानंतर वीक, त्याच्यापेक्षा थोडासा वीक दुसऱ्या कार्बनवरती, तिथून इथे खूप वीक असतो किंवा नसतो सुद्धा. ह्याला आपण म्हणणार आहोत प्लस आय इफेक्ट. मग प्लस आय इफेक्टची डेफिनेशन काय म्हणता येईल आपल्याला? यस, द ॲटम्स ऑर ग्रुप्स विच आर मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन कार्बन gain a slightly positive charge on them and push the electrons of the carbon chain away from themselves. स्वतःपासनं इलेक्ट्रॉनचा क्लाउड ते दुसऱ्याला देतात, त्याला आपण म्हणणार आहोत प्लस आय इफेक्ट. आणि प्लस आय इफेक्टला आपण अशा पद्धतीने नाव देतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट, आणि मायनस आयला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट. ओके, आता आपण पुढे जाऊया. इंडक्टिव्ह इफेक्टचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? सगळ्यात पहिल्यांदा हा परमनंट असतो. इंडक्टिव्ह इफेक्ट कसा असतो? इट इज अ परमनंट इफेक्ट. हा फक्त सिग्मा बॉन्डमध्येच ऑपरेट होतो. हा कसा बॉन्डमध्ये? कारण कुठल्याही कार्बनचा एखादा एकच बॉन्ड असेल तर तो सिग्मा बॉन्डच असतो ना, त्यामुळे सिग्मा बॉन्डमध्ये ऑपरेट होतो. ओके, ह्याची जसं तो ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनपासून लांब जसं जसं जाईल तसं हा इफेक्ट कमी कमी होत जातो. तिसऱ्या किंवा चौथ्या कार्बनवरती हा ॲटम
इफेक्ट नसतोच किंवा अगदी निग्लिजिबल असतो. मग मायनस आय देणारे इफेक्ट कोणते आहेत सगळ्यात स्ट्रॉंग? तर सुरुवात करूया सगळ्यात कमीपासनं. हायड्रोजनपेक्षा मायनस आय इफेक्ट असतो फिनिलचा. फिनिलपेक्षा नंतर स्ट्रॉंग असतो मिथॉक्सी. त्याच्यानंतर स्ट्रॉंग असतो OH. त्याच्यानंतर असतो आयोडीन ब्रोमिन क्लोरीन फ्लोरीन. त्याच्यानंतर स्ट्रॉंग असतो ॲसिटिक ॲसिड, सायनाइड, नायट्रो ग्रुप. त्याच्यानंतर ट्राय अल्किल क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. आता अल्किलच्या ठिकाणी मिथिल घेऊ शकता तुम्ही. ओके. आणि प्लस आय इफेक्ट कोणाचा असतो? तर प्लस आय इफेक्ट सगळ्यात जास्त असतो, सुरुवात करूया हायड्रोजनपासून. हायड्रोजनपेक्षा स्ट्रॉंग असतो ड्यूटेरियमचा. ड्यूटेरियमपेक्षा स्ट्रॉंग असतो ट्रिटेनियमचा. त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग असतो मिथिलचा. त्याच्यानंतर मिथिल सबस्टिट्यूट म्हणजे मिथायलिन. त्याच्यानंतर मिथाईन. त्याच्यानंतर CR3 टर्शरी कार्बन. त्याच्यानंतर COO मायनस कार्बोक्सिलेट. हे इफेक्ट दाखवतात, प्लस आय इफेक्ट दाखवतात. जनरली प्लस आय खूप कमी आहेत, लक्षात घ्या. तसं की चोर भरपूर आहेत ह्या जगामध्ये, त्यामुळे मायनस आय सुद्धा भरपूर आहेत, पण दानशूर व्यक्ती कमी आहेत. त्याचप्रमाणे प्लस आय इफेक्ट देणारे ग्रुप सुद्धा कसे आहेत? कमी आहेत. ओके. आता मायनस आय आणि प्लस आय ह्याच्यामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर सगळ्यात स्ट्रॉंग कोण? तर जनरली सगळ्यात स्ट्रॉंग असतो मायनस आय. आणि मायनस आयमध्ये सुद्धा दुसऱ्या ॲटमवरती ठरतं की तो इफेक्ट केवढा स्ट्रॉंग असायला पाहिजे. इथं जर बघितला एखादा नायट्रोजन, मी नायट्रोजनचं उदाहरण सांगतोय, तर हा नायट्रोजन आहे कार्बनला, हा सुद्धा नायट्रोजन कार्बनला आहे, हा सुद्धा नायट्रोजन कार्बनला आहे, हा सुद्धा नायट्रोजन कार्बनलाच आहे. पण इथं जर एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉईंग असेल तर तो आणखी मायनस आय इफेक्ट स्ट्रॉंग. त्याच्यानंतर NH2 आहे, तो स्ट्रॉंग. इथं एक हायड्रोजन ठिकाणी एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे मिथिल हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे तर इफेक्ट कमी. 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग लावला तर अजून इफेक्ट कमी होतो. अशाच पद्धतीनं आपण प्लस आय इफेक्ट सुद्धा बघू शकतो. इथं प्लस आयचं तुम्ही बघू शकता. सिंपल मिथिल ग्रुप असेल तर इफेक्ट फार स्ट्रॉंग असतो. त्याच्यानंतर सबस्टिट्यूट मिथिल असेल तर इफेक्ट थोडासा कमी होतो. परत जास्त मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट केला की आणखी कमी होतो. परत इथं अशा पद्धतीने बघितला तर एखाद्या कार्बनला 3 मिथिल ग्रुप्स आहेत तर प्लस आय इफेक्ट आणखी वाढत जातो. अशा पद्धतीनं मायनस आय आणि प्लस आयमध्ये सुद्धा खूप इफेक्टमध्ये व्हेरिएशन्स आपल्याला जाणवतं. ओके. ही स्लाईड आणि मागची स्लाईड फक्त रीड करून ठेवा, जास्त माहितीसाठी आहे. ओके. आता आपण जाऊया दुसरा, जो आहे मेझोमेरिक किंवा रेझोनन्स इफेक्ट. तर मेझोमेरिक आणि रेझोनन्स इफेक्ट कधी होईल? तर इथं समजा पाय बॉन्ड, नॉर्मल पाय बॉन्ड अँड द पाय इलेक्ट्रॉन्स. एखाद्या नॉर्मल पाय बॉन्डमध्ये जे पाय इलेक्ट्रॉन्स असतात ते लोकलाइज होत असतील किंवा डिलोकलाइज होत असतील डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्डमध्ये, ज्याला आपण म्हणतो कॉन्ज्युगेटेड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, तर आपल्याला हा इफेक्ट ऑब्झर्व होतो. एरवी ऑब्झर्व होणार नाही. आता कसं ऑब्झर्व होतो? तर इथे मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. CH to CH हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल तेव्हा ह्या कार्बनवरती चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. ओके. त्याच्यानंतर इथे डबल बॉन्ड तयार झाल्यामुळे ह्या कार्बनवरती येईल चार्ज कोणता? निगेटिव्ह. परत रिव्हर्स होऊन परत हा मॉलिक्युल्स मिळत असतो. हे जे कॉन्ज्युगेशन होतं किंवा लोकलायझेशन होतं पाय बॉन्डचं, त्याला आपण म्हणणार आहोत मेसोमेरिक ऑर रेझोनन्स इफेक्ट. हे फक्त इथंच होतं का? नाही. तर हे अजून एखाद्या मॉलिक्युलमध्ये ऑब्झर्व होतो जिथं डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि लोन पेअर आहेत तिथे सुद्धा. इथं बघू शकता तुम्ही, इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे आणि इथं लोन पेअर असेल. काय होईल? लोन पेअर आतमध्ये डबल बॉन्ड तयार करेल, ह्या CH2 वरती पॉझिटिव्ह चार्ज, परत ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह, ह्या क्लोरीनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि ह्या मिथिलवरती निगेटिव्ह चार्ज येईल. हा मिथिलवरचा निगेटिव्ह चार्ज परत डबल बॉन्ड तयार करेल, हा पॉझिटिव्ह चार्ज बॅलन्स करेल. अशा पद्धतीनं आता रेझोनन्स स्ट्रक्चर तुम्हाला काढता येतात प्रत्येकाचा. MSCला तुम्ही आलाय म्हणजे रेझोनन्स स्ट्रक्चर काढता येतो. जो मॉलिक्यूल रेझोनन्स दाखवतो त्याच्यामध्ये रेझोनन्स इफेक्ट असतो, हे लक्षात ठेवायचं. समजलं ना? ओके. जे मॉलिक्यूल रेझोनन्स असतात, रेझोनन्स दाखवतात, ते मॉलिक्यूल आपल्याला काय दाखवतात? यस, रेझोनन्स इफेक्ट दाखवतात. आणि ह्याच कन्सेप्टला काय म्हटलं जातं? तर ह्या कन्सेप्टला म्हटलं जातं मेसोमेरिझम. आणि ही मेसोमेरिझम कन्सेप्ट कोण शोधून काढलं? तर रॉबिन्सन अँड इनगोल्ड.
पुढे हे डेव्हलपमेंट झाली पॉलिंगनं आणि त्यानं नाव दिलेलं आहे थेअरी ऑफ रेझोनन्स. थेअरी ऑफ रेझोनन्सवरनं ह्याला आपण म्हणणार आहोत रेझोनन्स इफेक्ट. मग थेअरी ऑफ रेझोनन्स नेमकी काय तर आपण बघूया. द थेअरी ऑफ रेझोनन्स स्टेट्स दॅट when a molecule can be represented by two or more classical structure or electronic formula, all of which can explain some but not all properties, then the molecule has neither of these structures called contributing or canonical or limiting structure, but is a hybrid of all these contributing structure. म्हणजे रेझोनन्स स्ट्रक्चर आपण काढतो प्रत्येकाच्या वेळेला. म्हणजे डबल बॉन्ड जिथं आहे पुढच्या स्टेपमध्ये आपण त्याला सिंगल बॉन्ड करतो, अशा पद्धतीनं त्याचं लोकलायझेशन करतो. ज्या मॉलिक्यूलमध्ये आपल्याला लोकलायझेशन ऑब्झर्व होतं तिथं आपल्याला रेझोनन्स इफेक्ट ऑब्झर्व होतो. ओके, पुढे जाऊया आपण. ओके, नोट दॅट the pi electrons are not necessarily present where one would expect them, but are rather delocalized over the entire molecule, which gives its extra stability expressed in terms of delocalization energy or resonance energy. ज्या मोलिक्यूलची जेवढे जास्त रेझोनन्स फॉर्म असतात तेवढे त्याची रेझोनन्स एनर्जी जास्त असते आणि तेवढी रेझोनन्स एनर्जी जास्त असते तेवढा तो मोलिक्यूल स्टेबल असतो. ओके. Also, normally we find chlorine withdrawing electrons towards itself by minus I effect. But here we find that the some chlorine has got a positive charge and is involved in a double bond. Does this means that chlorine has lost its minus I effect? समजा एखाद्या वेळेला इलेक्ट्रॉन क्लोरीन हा ग्रुप अटॅच आहे कार्बनला. क्लोरीनचं काम असतं की इलेक्ट्रॉन विड्रॉय करणं. इलेक्ट्रॉन विड्रॉय करणं म्हणजे मायनस आय इफेक्ट दाखवतो. पण जेव्हा तो इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल तेव्हा त्या क्लोरीनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. मग क्लोरीनवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो ह्याचा अर्थ असा नाही की तो मायनस आय इफेक्ट त्याच्यातून निघून गेला. ओके, बिकॉज मायनस आय इफेक्ट इज परमनंट. मायनस आय इफेक्ट काय आहे, तो परमनंट आहे, तो कधीच निघून जात नाही जरी क्लोरीनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला तरी सुद्धा. सिमिलरली, इन ॲडिशन टू मायनस आय इफेक्ट, इट नाव ऑल्सो हॅज अन इलेक्ट्रॉन डोनेटिंग मेसोमेरिक रेझोनन्स इफेक्ट. जसं क्लोरीनला मायनस आय इफेक्ट आहे तो समजा कॉन्ज्युगेशनमध्ये असणाऱ्या मॉलिक्यूलवरती कॉन्ज्युगेशन दाखवतो, त्याच मॉलिक्यूलला आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रॉन डोनेटिंग मेसोमेरिक और रेझोनन्स इफेक्ट, ज्याला आपण प्लस एम और प्लस आर इफेक्ट असं म्हणतो. हे मी जर एखादं उदाहरण दिलं होतं तुम्हाला थोडंसं लक्षात येईल, जे तुमच्या पुढच्या स्लाइडमध्ये आहे. ओके. Since the two effects are operating in opposite direction, one of them will overwhelm the other. Remember, there was no such possibility if halogen's lone pair was not conjugated. जर हे दोन इफेक्ट म्हणजे मायनस आय इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट अपोजिट डायरेक्शनने जर ॲक्ट करत असेल तर मात्र आपण जिथं हॅलोजन मायनस आयने प्लस एम म्हणूया किंवा प्लस आर इफेक्ट म्हणूया, जर अपोजिट साईडनं जर अटॅक होत असेल, ऑपरेट होत असेल तर त्यांच्यातला थोडासा इफेक्ट कमी होतो. त्यातला इफेक्ट काय होतो, थोडासा कमी होतो. किंवा हॅलोजन जर कॉन्ज्युगेशनमध्ये नसेल तर आपल्याला हा इफेक्ट ऑब्झर्व होणार नाही आहे. कसा कॉन्ज्युगेशनमध्ये नसेल तर इथं आपण एक उदाहरण बघू शकतो. येस, तर इथं बघू शकता. तर इथं तुम्ही बघितलं तर इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, पण इथं सिंगल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे. समजा इथे डबल बॉन्ड असता तर आपल्याला हा इफेक्ट ऑब्झर्व झाला असता कॉन्ज्युगेशनचा, प्लस एम इफेक्ट. कारण प्लस एम इफेक्ट इथून ऑपरेट होणार आहे आणि मायनस आय इफेक्ट इथून ऑपरेट होणार आहे. समजलं ना? ओके. मग आता आपण बघूया प्लस एम आणि प्लस आरची डेफिनेशन काय असू शकते. द ॲटम्स or groups like chlorine in which lone pair or electrons of negative charge is in conjugation with double bond or triple bond are electron donating and gain a formal positive charge in the resonating structure. In this process we call as plus M or plus R effect. म्हणजे जनरली मी ते मॉलिक्यूल दाखवतो. समजा इथं आपला डबल बॉन्ड आहे असं कन्सिडर करा. इथे डबल बॉन्ड आणि इथे सिंगल बॉन्ड असतं, इथे सिंगल बॉन्ड असतात. तर मात्र आपल्याला हा
क्लोरीनचे लोन पेअर्स आतमध्ये येतील. ओके, तेव्हा हा डबल बॉन्ड इथे मायग्रेट होईल. अशा पद्धतीनं ह्या इफेक्टला आपण म्हणणार आहोत प्लस एम और प्लस आर इफेक्ट. जर डबल बॉन्ड जर इथे नसेल तर इथं आपल्याला प्लस एम किंवा प्लस आर इफेक्ट ऑब्झर्व होणार नाही. इथं फक्त इंडक्टिव्ह इफेक्ट ऑब्झर्व होईल आणि तो असणार आहे पार्शियल निगेटिव्ह चार्ज इथे आणि हा पार्शियल पॉझिटिव्ह इथे. ओके, तेच जर इथे डबल बॉन्ड असेल तर मात्र आपल्याला प्लस एम किंवा प्लस आर इफेक्ट ऑब्झर्व होईल. ही त्याची डेफिनेशन आहे. ओके, आता इथं आपण बघूया प्लस एम आणि प्लस आर इफेक्ट दाखवला. काही वेळेला प्लस मायनस एम आणि मायनस आर इफेक्ट सुद्धा दाखवतो. कधी दाखवतो? जर तुमच्या पाय बॉन्डला जर एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग सबस्टिट्यूएंट अटॅच असेल तर. मग आता असं कोणता इलेक्ट्रॉन विड्रॉइंग सबस्टिट्यूएंट? तर इथं आहे नायट्रो ग्रुप. इथं कोण आहे? नायट्रो ग्रुप. तर बघा, हा डबल बॉन्ड आतमध्ये इथे ह्या नायट्रोजनकडे जाईल. त्याच वेळेला ह्याचा एक बॉन्ड कमी होईल आणि ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज. हे बघू शकता तुम्ही हा मॉलिक्यूल. तर हा मॉलिक्यूलची जी काही प्रॉपर्टी दाखवतो त्याला प्रॉपर्टी त्या इफेक्टला आपण म्हणणार आहोत मायनस एम किंवा मायनस आर इफेक्ट. मग मायनस एम किंवा मायनस आर इफेक्टची डेफिनेशन काय? येस, तर त्याची डेफिनेशन आहे द ॲटम्स ऑर ग्रुप्स लाईक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग नायट्रो ग्रुप which are in conjugation with double or triple bond and are electron withdrawing and gain a formal negative charge in the resonating structure in this process are known as minus m or minus r effect. इथं मायनस चार्ज तयार होतो. यस, त्यामुळे त्याला आपण म्हणणार आहोत मायनस एम किंवा मायनस आर इफेक्ट. तेच जर मागच्या उदाहरणात बघितलं तर क्लोरीनवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, त्याला आपण म्हणणार आहोत प्लस एम किंवा प्लस आर इफेक्ट. ओके, हे त्याची डेफिनेशन आहे. आता मी पुढे जातो. ही स्लाइड काही इतकी महत्वाची नाही आहे. आता डायरेक्टली मी एक उदाहरण दाखवतो प्लस एम प्लस आर इफेक्ट असणारा. तर मी उदाहरण घेतलेलं आहे क्लोरोपेन्सिल. कुठलं घेतलेलं आहे उदाहरण? क्लोरोपेन्सिल. ह्याच्यामध्ये आपल्याला प्लस एम प्लस आर इफेक्ट दाखवतो. कसं दाखवतो? तर बघा, ह्या क्लोरीनवरती इथं लोन पेअर्स आहेत. हे डबल बॉन्ड तयार करतील, त्यामुळे निगेटिव्ह चार्ज इथे येईल. इथे एक निगेटिव्ह चार्ज दाखवलेला आहे. सिमिलरली अशाच पद्धतीचा हा निगेटिव्ह चार्ज ह्या अर्थोला पण येऊ शकतो. हा निगेटिव्ह चार्ज इथे डबल बॉन्ड गेला की इथं पी वरती सुद्धा निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणजे आर्थो आणि पॅरा पोझिशन आहे तिथं पार्शियली निगेटिव्ह चार्ज आणि क्लोरीनवरती कोणता चार्ज येतो? पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज येतो. त्यामुळे जेव्हा ह्याची रिॲक्शन होईल तेव्हा आपल्याला आर्थो किंवा पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मिळू शकतो जेव्हा इलेक्ट्रोफाईलवरती रिॲक्शन होईल तेव्हा. आणि हॅलोजन हा मी ह्याच्यात शिकवला युनिट 2 मध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, पण हा एक्सेप्शनल केस आहे. हा आपल्याला आर्थो किंवा पॅरा प्रोडक्ट देतो. समजलं? बिकॉज ऑफ प्लस एम किंवा प्लस आर इफेक्टनुसार. ओके, इथं अजून एक उदाहरण आपण बघू शकतो फिनॉलचा, ज्याला आपण म्हणतो प्लस एम इफेक्ट. कसा? तर इथं बघू शकता ऑक्सिजनचे लोन पेअर आतमध्ये येतील. आर्थोला निगेटिव्ह चार्ज, आर्थोचा निगेटिव्ह चार्ज इथे गेल्यानंतर पॅरावरती निगेटिव्ह चार्ज, पॅराचा डबल बॉन्ड इथे तयार केल्यानंतर परत दुसऱ्या आर्थोवरती निगेटिव्ह चार्ज, परत आर्थो आतमध्ये आला की हा ऑक्सिजन बॅलन्स. हे त्याची इतके रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. आणि या प्रत्येक रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही बघितला केअरफुली तर आर्थो कार्बन आणि पॅरा कार्बन ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. आर्थो कार्बन आणि पॅरा कार्बन ह्याच्यावरती कसा चार्ज येतो? निगेटिव्ह चार्ज येतो. हे आपल्याला जे पॉसिबिलिटी दाखवती हे आपल्याला ऑब्झर्व होतो तो मेसोमेरिक इफेक्ट प्लस एम किंवा प्लस आर इफेक्टनुसार. ठीक आहे, इथं आपला हा इफेक्ट संपतो. प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट संपतो. तर सुद्धा काही एक्झाम्पल्स मी इथं ड्रॉ केलेले आहेत. नायट्रो ग्रुप, नायट्रो ग्रुप कसं आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. ओके, तर इथं आपल्याला कोणता इफेक्ट दिसतो? प्लस मायनस एम किंवा मायनस आर इफेक्ट दिसतो. मायनस एम किंवा मायनस आर इफेक्ट. ओके, कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखाद्या इलेक्ट्रोफाईलवरती रिॲक्शन करेल तेव्हा इथं तुम्ही बघू शकता हा आर्थो कार्बन आहे, हा आर्थो कार्बन आणि हा पॅरा कार्बन आहे. पॅरा कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा इलेक्ट्रोफाईलवरती रिॲक्ट होणार नाही. पॉझिटिव्ह चार्ज कुठे होईल? रिपेल होईल. राहायला कोणता पोझिशन? मेटा. त्यामुळे आपल्याला मिळणार पुढं कसं असणार आहे? मेटा पोझिशनला मिळणार असेल. ओके,
त्याच्यानंतर अजून एक मिथॉक्सी डोनेटिंग ग्रुप आहे, तर आपल्याला आर्थो पॅरा पोझिशनला ॲक्टिवेट करतात. ह्याला आपण म्हणतो प्लस एम और प्लस आर इफेक्ट. ह्याला आपण काय म्हणतो, प्लस एम किंवा प्लस आर इफेक्ट ऑप्स म्हणतो. सिमिलरली अशाच जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर आपल्याला आर्थो पॅरा सब्स्टिट्यूट मिळेल, इफेक्ट मिळेल. कार्बोकॅटायन असेल तर आपल्याला तिथं तुम्हाला दिसत नाही आहे, थोडासा इफेक्ट ह्यामध्ये मी बदलला आहे, व्हाईट जराशी स्लाईड बदलल्या, त्यामुळे इथलं ते मी कार्बोकॅटन येत नाही. तर मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवतो. एक सेकंड. ती इमेज लोड होत नाही आहे. ओके, ती इमेज लोड विना झालेली आहे, त्यामुळे एक सेकंड. मी ते क्लोज करून परत ओपन केले तुम्हाला दिसण्यासाठी, म्हणून बघूया ओपन होते काय परत. ते काय ओपन झालेलं दिसत नाही आहे. बघू परत, मी तुम्हाला ह्याला नोट्स पाठवतो, त्यात तुम्हाला दिसेल. प्राईम मिथिल कार्बोकॅटन आहे तो टर्शियम खूप स्टेबल असतो. आणि टर्शियम कार्बन का स्टेबल असतो मी याच्या आधी पण सांगितलंय, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट ऑब्झर्व होतो म्हणून. ठीक आहे, आता आपण ह्यातला लास्ट पॉईंट बघायचा आहे, पण 1 मिनिट वेळ शिल्लक आहे. थर्मोडायनामिक रिॲक्शन कंट्रोल आणि कायनेटिक रिॲक्शन कंट्रोल. तर आपण हा पॉईंट मी यूट्यूबमध्ये तयार करून टाकतो, यूट्यूबवरती लिंक पाठवतो, त्यात तुम्ही बघू शकता. की नाहीतर मग परत मला 10 मिनिटासाठी परत नवीन लिंक पाठवावी लागेल. आणि सोपं पॉईंट आहे, थर्मोडायनामिक रिॲक्शन कंट्रोल, कायनेटिक रिॲक्शन कंट्रोल. ओके, जॉईन करा परत, मी लिंक पाठवतो. सगळ्यांना ऐकायला येत असेल, मी लिंक पाठवतो, परत जॉईन करा.